चाकणकरांचा राजीनामा बोंडू प्रकरणात कॅप्टन अशोक खरात मध्ये घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। आता चाकणकरांना तातडीने तात्काळ अटक केली पाहिजे आणि या सेक्स स्कॅन्डलच्या शेवटच्या धाग्यापर्यंत पोहोचून या सर्वांना शिक्षा होण्यासाठी जी SIT स्थापन केलेली आहे, जे व्हिडिओ जे फोटो आहेत सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे। परंतु चाकणकरांना आरोपी करून आरोपी करून तातडीने अटक करणं गरजेचं आहे। असं जरी असलं तरी काँग्रेसचे पुण्याचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी मात्र त्यांचं समर्थन केलंय। त्यांचं म्हणणं आहे की राजकीय दृष्ट्या त्यांना त्रास दिला जातो। त्यांच्याच पक्षातल्या अतुल लोंढेजी यांनी सांगितलं अरविंद शिंदेचं हे वैयक्तिक मत आहे। मग आता अरविंद शिंदेंना का वाटतं ते तुम्ही त्यांना विचारावं। बहुतेक अरविंद शिंदेंना मला वाटतं बंधू बाबाकडं ताईंच्या माध्यमातून जायचं असेल म्हणून चुकीचं वक्तव्य केलंय का काही मला माहित नाही। परंतु त्यांनी कुणाची बाजू घ्यावी हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा विषय आहे। महाराष्ट्रातील माता भगिनींवर जो अन्याय अत्याचार बलात्कार झाले त्याला कारणीभूत राज्य महिला आयोगाच्या चाकणकर आहेत। त्याच्यामुळे त्यांना तातडीने अटक त्यांचा राजीनामा घेणं पहिलं होतं, त्याच्याशिवाय पोलीस चौकशी करू शकत नव्हते आणि आता तातडीने त्यांना अटक झाली पाहिजे। काही महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा झालाय, परंतु राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष महिला प्रदेशाध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे। त्या राजीनाम्याची तुम्ही मागणी करताय? माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि माननीय राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी याचा निर्णय लवकरच घेतील। कारण का या सगळ्या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होतीये, सरकारची बदनामी झाली म्हणून माननीय मुख्यमंत्री जे राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी तातडीने महिला आयोगाला राजीनामा द्यायला सांगितला। आता पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून पक्षाच्या सुद्धा अध्यक्षा त्यांचा राजीनामा घेतील आणि तशी मागणी सगळ्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा आहे। तुम्ही सातत्याने 3-4 दिवस त्यांच्यावर आरोप करताय, याच आरोपांवरती त्यांनी म्हणाले की तुम्हाला देखील आता नोटिसा पाठवणार आहेत। कसले आरोप केले? मी बलात्कार करायला लावला बंधू बाबाला, तुमच्या गुरु माऊलीला मी करायला लावला? कसले आरोप केले मला तुम्ही पहिल्यांदा पत्रकार बंधूंनी सांगा। मी काय आरोप केले? ज्या महिलेवर बलात्कार केला तिने FIR केली, ज्या महिलेच्या बेंबीत बोट घातलं तिने तक्रार केली, ज्या महिलेला मूत्र पाजलं तिने तक्रार केली। मी आरोप केले नाहीयेत। मी यांच्या गुरु माऊलीनी बंधू बाबांनी ज्या महिलेचं शोषण केलेलं आहे त्या पदावर यांनी पदाचा गैरवापर करून बंधू बाबाला मदत केली ते मी तुमच्या जगासमोर आणलेलं आहे, ते मी कोर्टासमोर आणणार आहे। आणि पाठवा तुम्ही कुठल्या नोटीस पाठवायच्यात ते पाठवा, विथ पुरावे तिथे तुमचे देणार की तुमचे काय संबंध होते आणि काय नव्हते ते। कुणाला धमक्या देता या पोकळ? अशीच धमकी त्यांनी त्या खबरदार पुढारीवाल्याला दिली की ज्यांनी या बंधू बाबाचा भांडाफोड केला होता त्याच वेळी यांनी कारवाई केली असती तर आज एवढ्या महिला अत्याचाराला बळी पडल्या असत्या का? मी कारवाई करणार आहे। अक्कले का डोक्याचा भाग? कीड लागलेली आयोगाची अध्यक्षा। चाकणकर असं सुद्धा म्हणालेले आहेत काल राजीनामा दिल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे फोटोज आहेत ते 5 वर्षांपूर्वीचे आहेत, त्यानंतर त्या बाबाने काय केलं ते मला माहिती नाही, ते त्याचं वैयक्तिक आयुष्य होतं। बरोबर। आता तुम्हीच प्रश्न विचारला। 2016 पासून त्यांची ती गुरु माऊली आहे, 2016 पासून छत्री धरतात, पाय धरतात, अजून काय केक खायला घालतात। आम्हाला अडचण नाही। परंतु वर्षापूर्वी पुन्हा सांगते, जेव्हा या बंधू बाबाचा भांडाफोड झाला तेव्हा त्यांनी त्याच्यावर कारवाई का नाही केली? तेव्हा तर तुम्ही आयोगाच्या पदावर होतात, तुम्ही पोलिसांना का नाही सांगितलं की याची चौकशी करून तातडीने अहवाल तुम्हाला द्यायला? त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती होती की त्यांचा गुरु माऊली बोंड्या बाबा हा महिलांच्या शरीराशी खेळतोय, विकृत चाळे करतोय, त्यांना शारीरिक शोषण करतोय, लैंगिक अत्याचार करतोय। हे माहिती असून सुद्धा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी मूग गिळून बसल्या होत्या आणि पीडिताची बाजू न घेता त्यांनी या बंधू बाबाच्या बाजूने पोलिसांना सुद्धा पत्र दिलेली आहेत, गुन्ह्याचा तपास होऊ नये म्हणून दबाव टाकलेला आहे। आता त्याच्या पुढचा अजून विषय सांगते, जो व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याच्यात त्यांच्या गुरु माऊली बंधू बाबाचा आणि त्या बाईचा काम क्रीडेचा जो काही प्रकार त्या व्हिडिओत चालू आहे, ती महिला शिर्डी पोलीस स्टेशनला जाते की माझा व्हिडिओ हा व्हायरल होतोय, तो व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या पोराला आणा आणि मारा।
याच्यासाठी कोण फोन करतोय? राज्य महिला आयोगाची कीड लागलेल्या चाकणकर बाई. कोणत्या अधिकारातनं केलं? संविधानिक पद होतं म्हणूनच केलं ना. का नाही तुम्ही त्या महिलेला सांगितलं की तुझ्यासोबत जर काही चुकीचं घडले किंवा नाही घडले, तू त्याची तिथं जबाब दे, त्याची माहिती दे. तपासामध्ये जाणीवपूर्वक चाकणकर बाईंनी अडथळा आणला, फक्त आणि फक्त बोंधू बाबाला वाचवण्यासाठी. त्याच्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या, कायद्याच्या तर त्यांना बुद्धीच नाहीये, त्यामुळे बोलूच नाहीये. आणि त्यांनी जे काही स्टेटमेंट केले त्याच्यावर तुम्ही पत्रकार प्रश्न विचारतात. तुमचं तरी शिक्षण झालंय का नाही, मला असं विचारावं असं वाटतं. कोणती बदनामी? तुम्हीच झाल्यात उघड्या, तुम्हीच बोंधू बाबाला मदत करताय आणि आमची कुठली बदनामी केली? आणि त्यातनं करायचं तर पाठवा नोटीस. आम्ही बघतो कोर्टामध्ये दूध का दुधावर पाणी का पाणी. आणि त्यांनी जे सांगितलं की हा फोटो तो फोटो, द्या ना कोर्टामध्ये, होऊ द्या ना. तुमचा अनामिका कापलेला जे काही फोटो आहे तो आमच्याकडे अचानक तर नाही आला. बर, तो फोटो नाही आला तर अनेक लोकांचे फोटो पोलिसांनी घेतलेले, त्या फोटोला तुम्ही काय करणार आहात? हीच भीती आम्हाला होती की त्या पदावर राहिल्या असत्या तर त्यांनी निश्चित हे सगळे पुरावे नष्ट केले असते. आणखी त्याचा फोटो होता समोर आता अनामिका कापलेला. हो, आमचेच प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांचा. मग मी तेच म्हणते ना, आता काय ही बोटं आम्ही कापायला लावली का? तुम्ही बोटं कापणार, तुम्ही आगोरा पूजा करणार, तुम्ही नको ते उद्योग करणार, याच्यात कुठली बदनामी आली? याच्यात तुम्ही केलेली काही कृत्य ही जगासमोर आली. तुम्ही त्या बोंधू बाबाला बलात्कार करायला त्याच्या कटात सामील होतात, म्हणून तुम्हाला तातडीने आता अटक झाली पाहिजे. काल राजीनामा देताना त्यांनी पत्रात असं नमूद केले की स्वइच्छेने आणि वैयक्तिक कारणांनी आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी नमूद. बरं, त्यांनी हसत दिला आणि त्यांनी ते कारण दिलं. पटलं तुम्हाला कारण? कोणतं वैयक्तिक कारण होतं यांचं? यांचा गुरुमाऊली पकडला गेला हे कारण होतं? दुःख झालं त्यांना? कोणतं व्यक्तिगत कारण होतं? अहो, तुम्ही गुन्हेगाराला साथ दिली, तुमच्यामुळे महिलांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार झाले, म्हणून तुम्हाला राजीनामा तुम्हाला द्यायचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले. पाय उतार केलं तुम्हाला. कुठली नाटंकी आणि नोटंकी सांगताय? तो बाबा बसल्या आतमध्ये जो तुम्हाला सांगणार होता की जा तिथं आणि हे कर, हे तुझं काम होईल, गेले ते दिवस ताई. ओ कीड लागलेल्या ताई, गेले दिवस. आता या, तुम्हाला फिरू देणार नाही महाराष्ट्रामध्ये. तुमच्यामुळे महिलांवर नको ते अत्याचार, बलात्कार होऊन आमच्या महिलांचं मानसिकता बिघडली. आमच्या घरातले, महाराष्ट्रातल्या घरातले लोक आता महिलांना बाहेर पाठवणार नाहीत, लक्षात घ्या. काल राजीनामा दिल्यापासून एका सक्षम महिलेची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड व्हावी अशी मागणी होते. त्यामध्ये तुमचं देखील नाव येतंय. पक्षाने संधी दिली तर तुमची भूमिका काय असणार आहे? आधी मला या बोंधू बाबाच्या सगळं रॅकेट पकडून द्यायचंय, त्या गुन्हेगारांना शिक्षा द्यायची आहे. राज्य महिला आयोगावर माननीय वहिनींना, कारण का ते खातं राष्ट्र आहे, ज्यांना द्यायचंय, जी योग्य असेल ती द्या, जिला कायद्याचं ज्ञान आहे, जी संवेदशील आहे. आणि कुठलीही पदाधिकारी कुठल्याही पदावर गेल्यानंतर तिने त्या जो विभाग तिच्याकडे दिलाय, जो मंत्रिपदाचा भाग संविधानिक पदाचा भाग दिलाय, त्या चौकटीत राहून महिलांना आधार, सक्षमता, सुरक्षा देणारी व्यक्ती द्यावी. जी कोणी होईल त्यांना शुभेच्छा आहे. आणि त्यांनी कीड लागलेल्या चाकणकर सारखं अजिबात कामकाज करू नये अशी ती ज्या पदावर ज्या कोणी येतील त्यांना तशा शुभेच्छा देते. नाही, राज्य महिला आयोगावर मी का नाही जाणार? कारण का मी राज्य महिला आयोगाचं काम काय आहे? अहवाल द्या, किंवा तक्रार दाखल झाली नसेल तर तक्रार दाखल करून घ्या, तिला आधार द्या, त्यांच्या कुटुंबांना भेट द्या. म्हणजे त्या मर्यादित कामकाज करावं लागतं. आणि मी त्या मर्यादित कामकाज का करू शकत नाही? मला ते आवडत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक कर्तृत्ववान महिला आहेत, त्यांनी संधी द्यावी. शेवटचा प्रश्न आहे की योनी पूजा असू द्या किंवा ते काय वायग्राची गोळी त्याने पाजली, ओशो वायग्रा सिरप, याच्यासारखे आणखी काय नेमके प्रकार घडलेले? नाही बाबा, मला नाही माहिती कुठले. मी ते अंजली दमनियाकडनंच ओशो व्हायग्रा सिरप गाण, अरे ऐकलं तरी हे बघ अंगावर काटा आला. घाणेरड योनी पूजा. अरे कामाख्या देवी
देवी आहे तिथं, तिचं प्रतीक आहे किंवा काय आहे, तिथं नमस्कार करतो आपण. हे अघोऱ्यांनी विकृतांनी त्याचा नाश करून टाकलेला आहे. त्याच्यामुळे असल्या घाणेरड्या पूजेचं आहे ना समर्थन चाकणकरबाईंनी केलं, याच दुःख आहे. चाकणकरांचं राजकारण संपलं म्हणायचं. आता ते त्यांना त्यांचंच माहिती. राजकारण संपलं का, ब्युटी पार्लर सुरू केलं का, मोहिनी वर्ष सुरू केलं. पण एक लक्षात आलं एवढ्या सगळ्या प्रकरणात, चाकणकरांकडे तंत्रमंत्र विद्याची PhD आहेत, त्या तेवढ्या शिकलेल्या आहेत. यदा कदाचित जे आता त्या बंधू बाबाच मला वाटतं चाकणकर बाईकडे येईल की माझा हात बघा, जज मला कधी जामीन देणार आहे म्हणून, असं होऊ शकतं.